खामोश. अगं पायल, अगं आलीस का? शाळेत जायला उशीर होतोय. हो आई. अहो, भाजी भाकरी झालेली आहे. हातपाय तोंड धुवून घ्या, मी तोवर ताट वाढते तुम्हाला. होय, चालतंय. आई, अजून एक भाकरी दे की मला. अगं आता शेवटची भाकरी तुझ्या बाळाला दिली की. हे घे बाळा, तू खा, मी नंतर जेवल. अहो काय मी निघते, मला उशीर होतोय. बाळा, तुझा डब्बा राहिलाय. जाते मी बाबा. बरं थोडं थांब जरा, मलाही तिकडेच जायचंय. आपण दोघंही सोबत जाऊ. हो चालेल. काय झालं बाबा? 2 मिनिटं थांब बाळा, जरा दम लागलाय मला. तर बसू 2. हो बाबा. हे घ्या बाबा, पाणी घ्या. बस. तू चांगला अभ्यास कर हा बाळा, मी तुला काय बी कमी पडू देणार नाही. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी खूप अभ्यास करणार आणि अभ्यास करून मोठी होऊन लई पैसा कमवणार. शाबास बाळा. बाबा, माझं शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं. अरे वा, शाबास बाळा. शाबास बाळा, शाबास. आई बाबा माझ्या शिक्षणासाठी एवढे कष्ट करतात, मी त्यांच्यासाठी नक्की काहीतरी करेल. झाल्या गाड्या घालून. हो गाई, करते. हे बघ पायल, तुला आता नशिबाने चांगलं कॉलेज मिळाले, तर चांगला अभ्यास कर आणि तब्येतीची काळजी घे. हा,
हो ग आई, सारखं सारखं काय तेच कळलं मला. अगं आमचं सांगायचं कर्तव्य असतंय ग. पायल, हे बघ, हे तुझ्यासाठी मी गुलाबजाम आणलेत. तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं ना, त्यासाठी. अहो, कशाला आणले गुलाबजाम? मी करणारच होते ना काहीतरी तिच्यासाठी. असू दे ग. अगं पायलसाठी तर मी एवढं करू शकतो ना. पण मी आपल्या मुलीसाठी करणारच होते ना काहीतरी गोडधोड. बाबा, हे बघ हा डबा. पायल बाळा, आता तू शहरात चाललीयस, पण तिथलं राहणीमान इथल्यासारखं नाही. स्वतःची काळजी घे, स्वतःची तब्येत सांभाळ आणि नीट अभ्यास कर हो बाळा. हो ग आई, तू काही बी काळजी करू नको, मी नीट अभ्यास करन. अहो अहो, आपली पायल आता शहरात चालली. जरा तिला पैसे द्या की जरा काहीतरी. नको बाबा, मला पैसे राहू द्या. राहू दे ग. वेळ काळ काय सांगून येते का? उपयोगी पडतील तुझ्या. राहू दे. अगं घे बाळा, लागतील. राहू दे. ठीक आहे बाबा. बाळा शहरात चालली, त्याची काळजी घ्या. हो ग आई. Students, give me an introduction. मेरा नाम शिप्रा है, मैं लखनऊ से हूँ. माझं नाव पायल, मी अमरावतीची. मेरा नाम सोनू है. Students, for your introduction, there is one more seminar of Mr. Anurag sir, which is regarding one of the software called ZBrush. Okay, उसके लिए Saturday को है, so you have to register yourself. अहो, मला पायलची लय आठवण येते बघा. कशी राहत असेल काय माहिती. अगं मला पण तिची लय आठवण येते. एवढ्या मोठ्या शहरात राहते, कशी राहत असेल, कशी अभ्यास करत असेल. फार काळजी लागते ग तिची मला पण. ती काय नीट खाती का नाही काय माहिती हो. तिने काळजी घ्यायला पाहिजे. आपण एवढं करतोय तिच्यासाठी, तिने आता तिला सावरायला पाहिजे, जपायला पाहिजे. ओके, तर आपण आता इथे कलर लावणार आहे, कलर चेंज करणार आहे. तर तिथे जायचं मिरची कलर मध्ये आणि तिथे जाऊन कलर चेंज करून पाहायचं. त्याला चेंज, परत चेंज करायचं. ओके, आणि नंतर इथे खाली ऍडजस्टमेंट्स आहे. क्लास संपलेला आहे, आता तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. अरे पायल, परीक्षा जवळ येते, तू फी भरलीस का? नाही भरली अजून. मला त्यासाठीच बाबांना फोन करायचा. मी आलेच बाबांना फोन करू. हॅलो. हॅलो बाबा, हा पायल, कशी आहेस बाळा तू? मी बरी आहे. आणि तुम्ही कसे आहात? आणि आई कशी आहे? हा, मी बरा आहे आणि आई बी बरी आहे. जरा काम होतं म्हणून फोन केला होता. माझ्या कॉलेजची परीक्षा जवळ आली आहे, त्यासाठी फीस भरायची आहे 40,000. हा बाळा, तू काही काळजी करू नको. मी काही ना काही करून पैसे गोळा करतो. हा, पण तू अभ्यासाकडे नीट लक्ष द्या आणि तब्येतीची काळजी पण घे.
ठीक आहे बाबा, पण थोडंसं लवकर करा. ठेवते मी आता, माझं लेक्चर आहे. अहो काय झालं? अगं, आपल्या पायलचा फोन आला होता. तिची परीक्षा जवळ आलेली आहे. ती म्हणत होती की तिला 40,000 रुपये पाहिजेत कॉलेजची फी भरण्यासाठी. 40,000? हो. अहो एवढे ते पैसे नाही तो आपल्याकडं, कुठून आणणार आपण? आणि माझ्याकडे तर फक्त 2 ते 3,000 रुपये, ते पण घर खर्चासाठी ठेवलेले आहेत बघा. काय बरं करायला पाहिजे आता? अहो एक काम होऊ शकतं बघा. एवढे पैसे आपल्याला सावकारच देऊ शकतो. तुम्ही बघा त्याच्याकडे मागून काय होईल, पैसे देतोय का नाही ते बघून घ्या. बरोबर आहे तुझं. हा मी सावकाराकडे जातो आणि त्याला मागतो पैसे. बघू काय म्हणतो ते. अय, कोण पाहिजे? मालकांकडे काम होतं, जरा पैसे उसणं लागत होतं. अय, बस इथं. मालक, काय ते तुमचं बघून घ्या. छोट्या छोट्या गोष्टीला मला फोन करू नका. अरे दादा, तू इकडं कसं? मालक, मला जरा पैसे लागत होतं उसणं. कशाला? माझ्या मुलीच्या कॉलेजची फी भरायची होती. किती? एक 40,000 रुपये लागत होतं मला. बर, घाण काहीतरी ठेव की. एक काम कर, घर ठेवतोस काय? ठीक आहे मालक, मला आता फक्त माझ्या मुलीच्या कॉलेजच्या फीचं महत्व आहे. बर बर, ठीक आहे. अय सोन्या, साध्याच्या नावाचा करार आण रे. इकडे अंगठा दे. अंगठा दिलाय, पैसे परत नाही केलं घरावर कब्जा करत. होय मालक. हा, धर. अहो उठला का? अहो कसला विचार करताय? हो, मी कधीपासून तुमची घरी वाट बघत बसले, आणि तुम्ही इथं आहे व्हय? बर, सावकाराने पैसे दिले का? दिले पैसे त्यांनी, पण त्यांनी आपलं घर घाण ठेवून घेतलंय. ओ राहू द्या. बर, सावकाराने पैसे तर दिलेत ना, तर ते पुरीला लवकरात लवकर पाठवून द्या. ती तिकडे वाट पाहत असेल की. हो होय होय, बरोबर आहे तुझं. मी आता लगेच जातो आणि तिला पैसे पाठवून देतो. बाकीचं आपण सगळं बघू नंतर. ए सागऱ्या, बोला की. अरे, माझं एक काम कर ना. माझ्या मुलीला त्या कॉलेजची फी भरायची. अच्छा, तर एवढे 40,000 रुपये तिला पाठव ना. पाठवतो. हा, हे घे. आठवणीने पाठव. हा. हो. हा पायल, पैसे मिळाले का तुला? हो बाबा, भेटले मला पैसे. ठीक आहे, आता नीट अभ्यास करा आणि तब्येतीकडे लक्ष दे. तू जेवलीस का आता? हो बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं नीट चालू आहे.
ठेवते मी फोन आता, मला अभ्यास करायचा आहे. अगं पायल, तू इकडे कसं काय? बाबा, मला नोकरी लागली. हे घ्या पेढे. अगं तू तर आम्हाला लय चांगली बातमी दिलीस. अगं ऐकलंस का? आपल्या पायलला नोकरी लागली. अगो बाई, खूप छान झालंय. शाब्बास बाळा, शाब्बास. तू तर आमचे पांग फेडलेस ग. हो. हे घ्या बाबा. अगं काय ग पायल, सगळं सामान बांधून कुठे निघालीस? कालच आली होतीस ना? मी निघाली शहरात राहायला, कायमचं. अहो अहो ऐका ना, आपली पायल आहे ना कायमची चालली आहे शहरात राहायला. काय ग पायल, कशाला आईची मस्करी करतेस? नाही बाबा, मी खरंच बोलतीये आणि तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवत राहील. येते मी आता. अहो फावडं दे की जरा. अहो फावडं द्या. कधीचा आवाज देते, फावडं मागतेय मी कधीच. कसला विचार करता एवढा? अगं एवढं पीक चांगलं आलंय, पण ह्याला चांगली किंमत मिळायला पाहिजे ग. अहो मिळतील हो पैसे, लय विचार करू नका. बर ते फावडं देताय का? काम राहिले. ए ऐक ना जरा, मी कारखान्यात जाऊन माल विकून येतो. चालतंय. काय हो, बराच वेळ लागला. झालं नाही का काम? अगं ज्याची भीती होती तेच झालं शेवटी. आपला माल तर सगळा विकला गेला, हा. पण त्याची पाहिजे होती ती किंमत नाही आली. काय करायचं हो? आता पायलला फोन लावा. आता आपल्या पुरीला नोकरी पण लागली आहे बघा. ती करेल की मदत आपल्याला. बरोबर आहे तुझं म्हणणं. लावतो पायलला फोन. हॅलो. हॅलो पायल बाळा, अगं तुझ्याकडे एक काम होतं. हा बोला लवकर, मला काम आहेत. अगं आम्हाला जरा पैसे पाहिजे होते. कशाला आता? अगं आपलं ते पीक विकलं गेलं सगळं, पण त्याची योग्य किंमत नाही मिळाली ग. घरात खायला देखील पैसा नाही आमच्याकडे. माझा अजून पगार झालेला नाहीये, माझ्याकडेच पैसे नाहीये. आता तू तर कामाला पण लागली ना, मग पाठव की जरा पैसे. तुम्ही तुमचं काय असेल ते बघून घ्या आणि मला परत फोन करू नका.
पायल म्हणत होती तिच्याकडे पैसे नाहीयेत. आता कसं काय करायचं हो? सावकाराची माणसं तर सारखी येतात. 4 दिवस झाले बघा, धमकी देऊन जातात. आता कसं द्यायचे त्यांचे पैसे? बरोबर आहे तुझं, बघू काहीतरी करू. ते करायलाच लागेल. आवाज दे त्याला. ए सदा बाहेर ये. मालक, तुम्ही इकडे कसं? मालक, तुम्ही इकडे कसं? इकडे नाही तर कुठे? शेवटी लावलत ना मला चुना. 4 दिवस झाले माझी माणसं येतात, ते पैसे का नाही दिले? पैसे काढ माझे. ए सावण बाहेर काढ. नका नका. मालक, मला थोडा वेळ द्या, सगळे तुमचे पैसे देऊन टाकत. उडवणार नाही मालक मी तुमचे पैसे. अरे नाही. थोडा वेळ द्या मालक, माफी मागतो मालक. अरे सदा, तुला पहिलेच बोललो होतं, पैसे नाही दिलं ना तुझ्या घरात कब्जा करणार. नाही मालक, थोडा वेळ द्या मालक, तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो आम्ही. माफ करा मालक, थोडा वेळ द्या, आम्ही बुडवणार नाही तुमचे पैसे. मालक 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 मालक. चला उठा, ते काय ऐकणार नाहीत आपलं. सगळं आता उद्ध्वस्त झालंय हो. आपण आपल्या शेतात जाऊ आता. आज एवढी मेहनत करून शेतात राबून मी पिकं काढली, लोकांना विकली आणि त्यांच्या चुली पेटवलं. आज आज माझी माझी चूल विझली. माझी चूल विझली. अहो अहो, आत्ताच पायांचा फोन आला होता. ती येते. अहो, आत्ताच पायांचा फोन आला होता. ऐकताय ना धनी? हो धनी, अहो काय धनी, अहो धनी काय झालं?